रोहित पारितोषिक 15,000 द्वितीय भव्य दिवस चषक तसंच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि बालिकावीर असे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत. डेंग्या बॉईज 11 आणि प्रथमच हे आयोजन टुर्नामेंटचं आणि खरोखर अतिशय अविस्मरणीय आयोजन आहे यांचं. नीटनेटकेपणा सुरेख असं आयोजन. तर या स्पर्धेसाठी ज्याही संघाने भाग घेतला असेल सर्व संघांचा आम्ही मनापासून आभारी व्यक्त करतो. सामना सुरुवात होत आहे. लवकर पंचांनी इशारा दिलेला आहे. जारविश आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने 3 षटका सामना असेल. सर्वेश फलंदाजी करतील आणि इथे चुकी करते. वाईट अतिरिक्त धावेने ते खाते उघडते ते मधली गल्ली या संघाचं. सचिन हे दोन्ही जे संघ आहेत ना दोन्ही संघ भले मनोरीचे आहेत पण दोन्ही संघ वारंवार त्यांच्या समोर येतात आणि हा एक मोठा सामना होईल यात काही शंका नाही. हा हे फक्त बक्षिसासाठी नाही आहे हे प्रतिष्ठेसाठी पण खेळणार आहेत ही दोन्ही संघ. एक चेंडू पहिला चेंडू जर अतिरिक्त टाकला 3 धावा खर्च करतोय जारविश त्याच्यानंतर पहिलं पुन्हा एकदा एक करतोय. पण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बघितलं तर फिल्डर चेंज झालेले आहेत. जर आपण फिल्डरची यादी मागितली असती तर आपल्याला खरं नक्की कळलं असतं कुठला प्लेअर इन आहे कुठला प्लेअर बाहेर येतोय इम्पॅक्टमध्ये कोण आहे. आता पुढे जर आणि इथे चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी सुद्धा होती पण एक धाव घेण्यासाठी रोखणं विसरू नाही शकले आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकत झाली. ती धावसंख्या झालेली ती 4. आणि फटिकाची आतिषबाजी होणार अजून होणार. जारविश आता पुढे चेंडू आणि पुढे मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला फक्त दिशा दिली थोडं मनगटावर उभं किंवा हलक्या हाताने ढकलून दिला. एका धावेसाठी स्वतःचं खातं उघडले संघाचं खातं संघाला नेऊन पोहोचवलं 5 या धावसंख्येवर. मधली गल्ली नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. दुर्गेश मंडप डेकोरेटर्स यांचंही आम्हाला खूप आभार आहे. त्यांचे आभारी आहोत आम्ही हातभार लावला या स्पर्धेसाठी आणि फिरून मारण्याचा प्रयत्न जागा बनवली मारण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडूवर कुठली धावणे चेंडू निर्धाव चेंडू येतोय आणि धावसंख्या झालेली ती 4.
पहिला चेंडू एकदम खराब चेंडू होता. अतिरिक्त चेंडू आणि 2 धावा बहाल केल्या म्हणजे तब्बल 3 धावा बहाल केल्या होत्या झारविशांनी. नक्कीच आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना आहे. उलटा चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय, मिसफिल्ड होते आणि तिथे फलंदाज बाद होऊ शकला असता धावचीच्या स्वरूपात. पण एक धाव मात्र मिळतीये. काहीशी संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मधली गल्लीकडून, कारण आक्रमक आता पॉवर प्ले नसल्यामुळे ही आक्रमकता आता कमी झाली आहे असं वाटतंय. कारण 3 षटकांचा हा सामना आहे, मेगा फायनल आहे. जसं संतोष आपण म्हणालात की प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत, तर नक्कीच आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी प्रतिष्ठा ही असलीच पाहिजे आणि तो गर्व असला पाहिजे की माझ्या टीमसाठी खेळतोय, मी माझ्या गावासाठी खेळतोय. क्रिकेट हे खेळच असा आहे की तुम्ही तुमच्या नावासाठी खेळूच शकता. आता पाहतोय बघा आपण फटका मारलाय स्वप्नील याने, एक धाव घेतली आहे. काहीशी संत अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला मधली गल्लीकडून. काहीतरी एक प्लॅनिंग करून आली आहेत आणि त्या हिशोबाने त्यांचा खेळ पुढे सरकत चाललाय आपण असं पाहतोय. कारण आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं ही आक्रमकता होती. आत्ता मात्र कुठेतरी पहिल्या षटकात त्यांनी समोरची टीम असेल किंवा जे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती कोणत्या गोलंदाज तिथे अटॅक करायचा आणि काय नाही हे गेम प्लॅन करून येऊ शकले असतील. म्हणजे वारंवार दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळत आहेत, त्यांचे सगळ्यांचे धावपेचांना माहिती असणार. आणि दोन्ही बघा सचिन, दोन्ही ट्रॉफ्यांना ते मनोरीमध्ये जाणारच आहेत, दोन्ही ट्रॉफ्या मनोरीमध्ये जाणार आहेत. पण मोठी ट्रॉफी कुठल्या गल्लीत जाईल याची ती लढाई चालू आहे. म्हणजे मधल्या गल्लीत जाईल मोठी ट्रॉफी की बऱ्या गल्लीमध्ये जाईल सचिन. नक्कीच म्हणजे प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे. आपण नक्कीच म्हणू शकतो की चुरस ही नक्की मॅच होणार आहे. स्कोर एका षटकाच्या समोर संघाची धावसंख्या झाली आहे 7, बिनबाद 7. आपण प्रतिष्ठा म्हणून जी गोष्ट बघतोय त्याची लढाई आता सुरू आहे, बॅटल सुरू आहे मैदानामध्ये. पाहूया कोणती गल्ली जिंकते, कोणतं गाव तर मनोरीच आहे पण टीम वेगवेगळ्या आहेत. बघू कोण जास्त मजा घेणार आहे, कोण जास्त नाचणार आहे. ते येणारे काय चेंडू सांगतील. चांगला फटका होता पण एकच धाव, एका धाव धावसंख्या पुढे सरकत चाललेली, धावसंख्या झालेली ती 8 या धावसंख्येवर. आपल्याला आपण म्हणतो की प्रतिष्ठा आहे पण क्रिकेटमधून तुम्हाला मित्र मिळतील, दुश्मन मिळणार नाहीत. क्रिकेट हा खेळ असा आहे की तुम्हाला मित्र खूप मिळतील, दुश्मनी इथे खूप कमी होते आणि ही स्पोर्ट्समॅनशिप आहे क्रिकेटची. आपण पाहतो इंटरनॅशनल लेवलमध्ये किती आपल्याला बॅटल्स पाहायला मिळतात मैदानामध्ये, पण ते मॅच झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं आपण आता IPL पाहतोय सगळेजण एकत्र खेळतात, कोणतीही दुश्मन नाही किंवा कोणते काय नाही. तर क्रिकेट हे असंच आहे की तुम्हाला तिथे चांगले मित्रच मिळणार. आणि आता पाहूया मारलेला फटका आहे, फटक्यावरती काय होतंय आणि 6 धावा, खणखणीत असा षटकार ठोकलाय तो विरेशाने. विरेशची बॅट आता तळपते का, त्यांनी बघितलं होतं फाईन लेगचा खेळाडू थोडा वरती आहे आणि त्याने तिकडे फटका खेळला, फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येत बरं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14 वरती. दुसरं षटक सुरू आहे, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. संतोष आपल्याला काय वाटतंय अजून या षटकात किती धावा येतील? आज संध्याकाळचा सत्र चालू आहे, हवामान शीतळ आहे, थंड वातावरणाच्या याच्यामध्ये करत आहेत. बघ आता एक षटकार मारल्याच्या नंतर एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवताना अकला ढकलून दिला, फक्त दिशा दिली, एक धाव घेतली, दुसरी धाव इथे पूर्ण होते का, तिसरी धाव इथे पूर्ण होते आणि या 3 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 17 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. गल्लीचा हाय गरारा, जो बी भेटणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. आमचा गाव भारी हाय, आमचं नाव भारी हाय, आमची गल्लीचा हाय दरारा, जो बी भिडणार त्याला नडणार, मधली गल्लीचा हाय बोलबाला. आम्ही मनाचं हाव दिलदार, तो तियारी मंदी हाव जबर, आम्ही मनाचं हाव दिलदार. थँक्यू. थोडासा ब्रेक मिळाला होता इनिंग मध्ये. पाहूया चला, आपण पाहतोय की 6 वाजून 50 मिनिटं झालेत, आपल्याकडे फक्त 15 मिनिटाचा टाइम आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला अजून दोन्ही इनिंग खेळवायचे आहेत. सचिन थोडंसं वेळ गेलेलं आहे, लाईट बंद करायचे. ते बाईकवाला आहे जो थर्डमॅनच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर, त्यांनी लाईट बंद करायचे. धन्यवाद, थँक्यू. पुढचा चेंडू जय याचा
खेळण्यासाठी तयार. स्वप्नील हवेत मारलेला आहे. पाहूया झेल होऊ शकतो का. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत आणि आता मात्र झेल सुटतोय. एक आक्रमक फलंदाज 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर होता, त्याची कॅच होती. कॅच सोडले की मॅच सोडले. आपल्याला कळेल थोड्या वेळात. एक जीवदान म्हणावं लागेल स्वप्नील याला, कारण सलग संतोष आपण बॅटिंग पाहतोय स्वप्नीलची. 2 मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय आणि असं नाहीये की खूप धावसंख्या बनवून त्यांनी तो पुरस्कार मिळवलाय. प्लस बॉलिंग मध्ये सुद्धा आपली चमक दाखवली आहे आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवून त्यांनी हे केलं. आणि अशा जर फलंदाजात तुम्ही झेल सोडत असाल तर एक चुकी ठरू शकते आणि फार महागात ठरेल ते बराकली सांगायला. आता मात्र चांगला चेंडू मात्र खराबी नव्हती. चेंडूमध्ये कुठलीच खराबी नव्हती. सचिन अतिशय सुरेखाचा चेंडू हाताला होता, पण चांगल्या रीतीने तो गॅपमध्ये ढकलून दिला या चौकारसाठी. नक्कीच चेंडूमध्ये नव्हती, पण जो कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय त्यामुळे तो चौकार गेला. बॉलचा स्पीड आपण पाहू शकतो. फक्त टच केलाय बॉलला, टायमिंग शॉट झाला आणि तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चेंडू गेला, एक टप्पा पडला आणि चेंडू गेला सीमारेषे पार. पुढचा चेंडू जय याचा विरेसाठी पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली आहे, नक्कीच दुसरी धाव घेतील. पाहूया दुसरी धाव पूर्ण होतीये का. फेकी आली आहे आणि पंचाकडे दाद मागतायत. नॉट आउट. सुखरूप क्रीज मध्ये परत. बिटवीन रडिंग द विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते संतोष. हे जर 2 खेळाडू उभे राहिले तर निश्चितच एक चांगली धावसंख्या बनवू शकतात, कारण आपण त्यांची बॉडी लँग्वेज पाहतोय की जरी एक फटक्यावरती चौकार आला तर त्याच्यानंतर ते सिंगल डबल धावफल काय ते हलतं ठेवतात. की धावसंख्या दिलेली ती 24, म्हणजे तब्बल बघायला गेलं तर 17 धावा खर्च करतोय जय. एक मागडे षटक मानावं लागेल. अतिशय सुरेखाची फलंदाजी पाहायला मिळाली सर्वेश यांच्याकडून. सर्रास सामन्याला सुरुवात करा. चला लवकरात लवकर सुरुवात करा सामन्याला मित्रांनो, वेळ कमी आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरा षटक घेऊन आला प्रचित. अवांतर चेंडू, पहिला चेंडू अवांतर आहे. व्हाईट मध्ये भर पडते. एक बोनस धाव मिळते. ती एमजीएससी संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 25. दुसरं षटक सुरू आहे. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. चला एक अवांतर धाव. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय तो स्वप्नीलसाठी. स्वप्नील आक्रमक फलंदाज, एक जीवदान मिळालंय. पाहूया जीवदानाचा किती फायदा मिळतोय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. एक धाव मिळेल स्वप्नील याला. अजूनही स्वप्नीलला सूर गवसलेला नाहीये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की बॅटिंग केली होती. त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा स्वप्नीलने चांगली बॅटिंग केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि हा संतोष असा फलंदाज आहे की चौकार कुठल्याही क्षणी ठोकू शकतो, असा फलंदाज आहे स्वप्नील. चेंडू प्रचित येतात. आपण पाहतोय फायनलचा सामना सुरू आहे. दोन्ही मनोरीचे संघ आहेत, फक्त गल्ली आणि टीमचं नाव वेगळं आहे. एका गावातच 2 ट्रॉफ्या जाणार आहेत. प्रचित याचा पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आहे, मात्र तिकडे क्षेत्ररक्षण आहे. चेंडू हवेत आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया सुंदर फेकी आहे आणि त्याच्यामुळे एकच धाव मिळते ती एमजीएससी या संघाला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईक स्वप्नीलकडे आहे. पाहूया स्वप्नील काउंटर स्ट्राईक करतोय का तो प्रचित वरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जखडले 4 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातले. पाहूया पुन्हा एकदा स्वप्नील, एक आक्रमक फलंदाज स्ट्राईक साठी आहे. पाहूया स्वप्नील आपल्या संघासाठी धावा जमवतोय का. प्रचित याचा चेंडू खेळण्यास तयार. आता मात्र मिसअंडरस्टँडिंग होते आणि डेड घोषित करतात पंच. जर घाई करायची आहे प्लीज, गोलंदाजी घाई करायची आहे. पुढचा चेंडू प्रचित याचा आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होऊ शकतो काय. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि एक सोपा झेल तिथे होतोय आणि एक आक्रमक फलंदाज बाद होतोय. आपल्या फटक्यावरती नाराज आहे स्वप्नील, कारण चेंडू लागला होता एजला आणि तिथेच झेल उडाला आणि स्वप्नील बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आहे
पण पाहूया प्रचित काय करतोय, पाहूया किती धावा देतोय. आणि आता मात्र एक चुकीचा चेंडू होता आणि त्याला बरोबर खेळून काढलाय आणि तिथे चांगला प्रयत्न केला होता षटकार अडवण्याचा. मात्र 6 धावा काय रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्ररक्षकाने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चांगले झेल घेतले होते आणि चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. आता मात्र एफर्ट चांगले होते पण 10 धावा काय रोखू शकत नाहीये. पण शेवटच्या क्षणी तुम्ही असा चेंडू टाकू शकत नाहीये. संतोष, हा चेंडू कोणीही मारू शकलं असतं असा चेंडू त्याने टाकला होता. स्लो डिलिव्हरी होती, एवढा वेळ होता, सफल होऊन खेळला आणि चेंडू पाठवला होता तो सीमारेच्या पार 6 धावांसाठी. ही मेजवानी होती खरोखर. एक भरलेला टाट होता समोर आणि ती खायला सांगितलं होतं ती. त्याला शेवटचा चेंडू शिल्लक आहे, निर्णायक चेंडू या मॅचचा, फायनलचा, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज बीट झालाय. 1 धाव निश्चित मिळते लेग बाईच्या स्वरूपाने. पंच सांगतायत लेग बाईच्या स्वरूपाने लवकर करायचंय. बरकली यांनी लवकर वरती जाऊन आपले म्हणजे फलंदाज पास उठून द्यायचे आहेत. कारण अजून थोडासा उजेड आहे आणि त्या उजेडामध्ये खेळता येईल का, जेणेकरून तुम्हाला 3 षटकं उजेडामध्ये खेळता येईल आणि धावसंख्या पूर्ण करता येईल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज पाठवा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे, माफ करा 37 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 37, 18 चेंडू 37 धावा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या MGSC टीम. तसेच सलामीची जोडी आणि एक एक्स्ट्रा फलंदाज तुम्ही रेडी ठेवा. बराकर हाय बोलबाला आम्ही मनाचं हाव दिलदार, दोस्ती आणि मंदी हाव जबर. आम्ही मनाचं हाव दिलदार, दोस्ती आणि मंदी हाव जबर. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. अंतिम सामन्याकडे आपण वळतोय. धन्यवाद डीजे. अरे वाजव आपल्या गल्लीचं गाणं. क्रिकेटचा 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 क्रिकेटचा. सलामीची जोडी मैदानात पाठवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो पटापट. आपण पाहतोय सेकंड हाफ सुरू झालाय मेगा फायनलचा आणि या आमच्या स्पर्धेसाठी डेंग्या बॉईज स्पर्धेसाठी, मालवणी कोळीवाडा डेंग्या बॉईज स्पर्धेसाठी जे देणगीदार लागले ते अशोक पाटील, सागर पठारे, परशुराम केणी, रवींद्र पाटील, धर्मेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, प्रमोद वैती, हर्षल करविल, जयेश कोळी, शुभम, निखिल वैती, बिबॉन, शुभम स्पोर्ट्स, निखिल वैती, बिबॉन, दर्शन भंडारी, भंडारी ऑप्टिक्स, प्रवीण कोळी. धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. तसंच आम्हाला या मंडपासाठी मदत केले ते दुर्गेश मंडप, त्यांचे सुद्धा धन्यवाद. तसेच आपण लाल ब्रदर्स, जनक शहा, लाल ब्रदर्स, तसेच कैलासवासी रत्नीबाई हरिश्चंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ प्रवीण यांच्याकडून आपल्याला जी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ती प्रवीण कोळी यांच्याकडून. तसेच आपण ह्या नेटसाठी स्टार ब्रॉडबँड यांनी आपल्याला इंटरनेट सेवा पुरवली होती. तसेच बिबॉन यांच्याकडून ट्रॅक पॅन्ट, कोळी स्पोर्ट्स कडून टी शर्ट, जयेश कोळी गॉगल्स, भंडारी ऑप्टिशियन यांच्याकडून, कोलिको स्पोर्ट्स कडून कॅप आणि कोल्ड्रिंक्स होतं जयेश भंडारी यांच्याकडून. तसेच कामे स्पोर्ट्स आणि ॲथलेटिक प्रो यांच्याकडून या ट्रॉफ्या पुरवण्यात आल्या होत्या. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. सदतीस लक्ष, एक मोठं लक्ष म्हणजे एक अंधारवडाचं एक शीतल थोडंसं अंधारी झालेलं आहे. उशीर झाल्यात आणि उशीर करण्यामध्ये सर्वात जास्त म्हणून संघाने बराकली गल्लीने आपल्याला जास्त विलंब केला. याचाच परिणाम आता ते त्यांनाच भोगावा लागतो. म्हणजे विचार करा, जसे करावे तसेच भरावे. नक्कीच 7 वाजलेत, सूर्यप्रकाश नाहीये पण आपण मॅजिक लाईट मध्ये ही मॅच आपण खेळू शकतोय आणि जर लवकरात लवकर सुरुवात केली तर त्याचा फायदा दोन्ही संघांना होणार आहे.
तर वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय ऑलराऊंडर परफॉर्मन्स स्वप्नील. स्ट्राईकसाठी जार्विस, नॉन स्ट्राईकसाठी लायमन, दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत. पाहूया जरा लवकरात लवकर सुरुवात करा. लाईट लावू. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 37 धावा. मेगा फायनलचा या 3 षटकांचा खेळ उरलेला आहे आणि पुढचा पहिला चेंडू आहे. पाहूया काय होतंय, झेल होऊ शकतो का. आणि पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती एक विकेट मिळवली ती स्वप्नीलाने. खरोखर खूप योगदान दिलंय स्वप्नीलाने आपल्या टीमसाठी. मित्रांनो पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग करू नका. नक्कीच चांगले एफर्ट्स आहेत. सारा मनोरी गाव बघा जमलाय, मधली गल्लीचा मॅच कसा रंगलाय. कोणी मारतूस छक्का चौकार, टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर झेल घेतलाय रोहित याने. पाहूया किती महागात पडते या पहिल्या चेंडूवरती गेलेली विकेट. फलंदाजाचं नाव सांगायचंय सुदर्शन. आणि आता मात्र पाहूया पुन्हा एकदा झेल होऊ शकतो का. आणि एक आसानचा झेल इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूंवरती 2 बळी बाद करतोय स्वप्नील. आज नशीब मात्र स्वप्नीलच्या बाजूने आहे. पाहूया MGSC हा संघ विजय होऊ शकतोय का. कारण आपण आता पाहतोय त्यांचे एफर्ट्स पाहतोय. एकही झेल त्यांनी अजून सोडलेलं नाहीये. 2 झेल उडाले, दोन्ही झेल घेतलेत. तर 2 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेत. फायनलचा सामना सुरू आहे. मॅच अतितटीची होईल यात काही शंका नाहीये, पण 2 जबरदस्त धक्के बसलेत ते बराकर या संघाला. आवाज घुमलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला 2 चेंडू 2 विकेट मिळाल्यात. पाहूया हॅट्रिक होतीये का. या दिवसातली तिसरी हॅट्रिक होईल का. पाहूया स्वप्नील आपल्या संघासाठी योगदान फलंदाजीत, गोलंदाजी, क्षेत्ररक्षकामध्ये. पुढचा चेंडू आहे स्वप्नीलाचा आणि आता पाहूया अवांतर चेंडूने संघाची धावसंख्येची खातं खोलतोय. 1 धाव मिळाली ती चला पुढचा सामन्याला सुरुवात. अजूनही चान्स आहे हॅट्रिकचा. फुलटॉस चेंडू होता आणि स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला यशांकडून पाहायला मिळतंय. चांगला झेल घेतला होता आणि आता मात्र तिथे क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव. बरकर संघाचा कोणी खेळाडू असेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. मी वारंवार तुम्हाला विनंती करतो, आमच्या विनंतीला प्लीज मान द्या. पाहूया लायमन आता मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. लायमन मॅन ऑफ द मॅच होता. तोच लायमन आता फलंदाजीसाठी आलाय आणि आता मात्र अवांतर धाव मिळते. चेंडू चांगला होता, फक्त थोडीशी दिशा भटकली आणि 1 धाव मिळाले. मला वाटते दोन्ही धावा ज्या आल्यात त्या अवांतर धावा आल्यात. माफ करा, 1 धाव आली आहे बॅटने, तर संघाची धावसंख्या आली 3. पुढचा चेंडू स्वप्नील याचा लायमन साठी आणि आता मात्र फुलटॉस चेंडू होता आणि पंच खुणवत आहेत की चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप आहे, त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 4 वरती. 2 बाद 4. चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय स्वप्नील याच्याकडून गोलंदाजीचं. जखडून ठेवलंय फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच अवांतर धाव, खूपच अवांतर चेंडू आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 5. 2 बाद 5.
चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. स्वप्नील आणि आता मात्र तटवून काढलाय चेंडू. मिड ऑनच्या दिशेला एक धाव घेतली. पाहूया दुसरी धाव घेऊ शकतात काय. आणि 2 धावा कंप्लीट होतात. तिथे क्षेत्ररक्षण झालं असतं तर फलंदाज बाद होऊ शकला असता, पण तिथे क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाहीये. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक सुरू असताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया किती धावा जमवत आहेत. एक चांगला गोलंदाज आहे स्वप्नील. विकेट मिळवतोय, 6 येते की चौकार येतोय पाहू शकतो आपण. स्वीट चीट करण्याचा आणि आता मात्र त्रिफळाचीत. कोणतीही गरज नव्हती हा शॉट खेळण्याची आणि त्रिफळाचीत झालाय. अचूक टप्पा टाकला होता स्वप्नील याने आणि त्यांनी ओळखलं की बॅट्समन स्विच हिट करतोय, आपण चेंडू ब्लॉक होल टाकला पाहिजे आणि एका षटकाचा खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 7. 3 बाद 7. आवाज घुमलाय आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप कमी वेळ राहिला मित्रांनो आपल्याकडे. आता आपण फायनल सामना खेळतोय. 12 चेंडू. तोईन. आता पाहूया 12 चेंडू. मित्रांनो प्लीज घाई करा. 12 चला इथे चिमुकला जो 12 खेळाडू आल्या मधल्या गलीचा वंश, त्यांनी खरोखर आमचा अति एंटरटेनमेंट केलेलं आहे. आणि खरोखर तो एक चिमुकला जरी असला तरी एक चांगली कुवत आहे त्याच्यामध्ये. चांगला म्हणजे एक एक बॉलवर तो एवढी एन्जॉय करतो इथे. आता मात्र गगनचुंबी छक्का आणि वंशचा खुर्चीवरून ते उठलेले आहेत वंश हे, कारण त्यांच्या अपोजिट मध्ये षटका ठोकलेला आहे. पण काही नाही, हसतोय. बिचारा चिमुकला आहे, त्याचं कौतुक करू. धन्यवाद वंश, इथे तू आलास, आमचं मनोरंजन केलंस आणि खरखर अतिशय बोलल्याबरोबर मजा वाटली इथे. संघाची धावसंख्या पोहोचतीये 13. चांगली आक्रमक फलंदाजी करतोय लायमन. स्ट्राईक मिळाली आता लायमनला आणि त्याने आता षटकार मारलाय. 2 चेंडू मध्ये 6 धावांवरती खेळतोय लायमन. चांगला गोलंदाज आहे रोहित. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आता पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेतात का पाहूया. आणि तिथे मात्र फेकी आली आहे आणि आता मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. जर नक्कीच फेकी चांगली असती तर तिथे फलंदाज बाद होऊ शकला असता. एक आक्रमक फलंदाज बाद होऊ शकला असता. रिस्क घेतली होती सेकंड रनसाठी, पण ती पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवतोय लायमन. अजूनही लायमन आहे, तोपर्यंत मॅच आहे. मॅच संपलेली नाही आहे खरोखर. जोपर्यंत लायमन आहे आणि चांगले चांगले खेळाडू अजूनही बऱ्या संघामध्ये आहेत. आणि त्या षटकाराने 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 15 आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावेची गरज. पाहूया पुढचा चेंडू लायमनसाठी आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता आणि अवांतर धाव. धावसंख्येत भर पडतोय सचिन आणि जवळ जवळ येतोय म्हणजे बाराकर संघ. आता 21 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 10. होय, रोहित एक चांगला गोलंदाज आहे, पण त्याला अजून सूर सापडलेला नाहीये गोलंदाजीमध्ये. आणि पुन्हा एकदा वाईटचं खून करतात पंच. आणि 2 धावांचा असं आपण बघतोय की 2 चेंडू अवांतर झाले, त्यामुळे बोनस मिळालाय तो बराकर संघाला. आणि थोडस 10 धावा खर्च करतोय आतापर्यंत रोहित. बघायला गेलं 2 अतिरिक्त धावा आल्या, 1 षटकार आणि 1 डबलची धाव आली. पण इथे धोका पत्कारला असता आपण तिथे सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये येतात लायमन आणि याच्यामध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा येतात. चांगलं मिळालं होतं पहिलं षटक संघाकडून. आता मात्र रोहित त्याला मारलेला फटका आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव घेतली आहे, फेकी केली, दुसरी धाव घेतात का पाहूया. आणि ते विकेट सरप्राईज करतायत तिथे. फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद झालाय तो. तुहीन. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 18.
म्हणजे थँक्यू. सचिन अर्धी म्हणजे चेंडू टाकून झाले म्हणजे 15 चेंडू सॉरी 9 चेंडू टाकून झाले, धावसंख्या झाली 18 आणि 9 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. नक्कीच लायमन आहे तोपर्यंत मॅच आहे. आता मात्र चांगला चेंडू टाकलाय. पाहूया बीट केलं फलंदाजाला. चेंडूची गती कमी केली आहे. चेंडूचा टप्पा चेंज केलाय आणि रोहितकडे खूप अनुभव आहे. आपण पाहिले पहिल्या मॅच पासून की चांगली गोलंदाजी केली रोहितने. 2-2 षटकं हाताळत होता. आता मात्र त्याची कस आहे कारण आता समोर लायमन आहे. लायमन एक आक्रमक फलंदाज आहे. चांगली आता आपण फटकेबाजी त्याच्याकडून पाहिली आहे. शपल झालेत. पहिल्यांदा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षण झालं असतं तर निर्धाव चेंडू गेला असता. पण इथे मात्र चुकीची फेकी होत होती आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळते ती बराकर संघाला. संघाची धाव संख्या 19. स्ट्राईक साठी आता कुणाल आहे. या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकार येतोय ना तर सामन्याला अजून कलटणी येईल यात काही शंका नाही. म्हणजे सामना म्हणजे अजून संपलेला नाही. धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आहेत आणि 18 धावेची गरज जरूर आहे. पण एक मोठा फटका सामन्याचा म्हणजे समीकरण चेंज करेल. नक्कीच कारण हा निर्णायक हा चेंडू असेल कारण 6 चेंडूंवरती किती धावा येतील त्याच्यावरती तुमचा विजय महत्वाचा असतो की जर टार्गेट कमी आलं तर तुम्ही चेस करू शकता. आणि आता ही वेळ आहे बॅड लाईटची. आपण मॅजिक लाईटमध्ये मॅच खेळतोय. आपण सूर्यप्रकाशामध्ये मॅच खेळवत नाहीये. त्यामुळे त्याचा फटका नक्कीच बसेल आणि निर्धाव चेंडू टाकलाय रोहित याने. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. थोडंसं महागडं षटक होतं पण शेवटचे 3 चेंडू जे होते ते चांगलेच टाकले होते रोहित याने. सहा चेंडू आणि संतोष बघा 18 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकारांची आवश्यकता आहे ती बराकर संघाला. पाहूया शेवटचं षटक घेऊन कोण येतंय. बहुतेक यशांक. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना एक चांगला गोलंदाज यशांक. नक्कीच पाहूया आणि आपण पाहतोय की लायपन सुद्धा अजून क्रीज वरती आहे. तर हे चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिष्ठा आपल्याला इथे पाहायला मिळेल. आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी इथे प्रतिष्ठा पाहायला मिळेल. 6 चेंडू 18 धावा. जरा लवकरात लवकर सुरुवात करा. ऑलरेडी लाईट आपल्याकडे कमी आहे. बॅड लाईट मध्ये आपण मॅच खेळवतोय. फायनलचा सामना आहे त्यामुळे 6 चेंडू 18 धावा. पाहूया काय होतंय. कोणाचं पारड जड ठरतंय. 6 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू घेऊन येईल यशांक. मारा करेल लायमन. पाहूया पहिला चेंडू आणि आता मात्र अवांतर चेंडू आहे. पहिला चेंडू अवांतर आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 20 वरची. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. पाहूया काय होतंय मॅच मध्ये. काय कोण जड ठरतंय कोणाचं पारड. फायनलचा इव्हेंट आपण पाहतोय आणि आता मात्र शॉर्ट पिच मारलेला फटका आहे. पाहूया काय होतंय आणि तिकडे चांगला झेल घेतलाय. पाहूया फलंदाज बाद होतोय. एक चांगला झेल घेतलाय. एक चांगला फलंदाज बाद झालाय. एक आक्रमक फलंदाज बाद झालाय. चल चल जाऊ कलशीने उमराचे पाण्याला. चल चल जाऊ कलशीने उमराचे पाण्याला. बँड वाजा वाजतय वराड्या गाजतय धमाल करून दे पोरांना. बँड वाजा वाजतय वराड्या गाजतय धमाल करून दे पोरांना. आता आलाय स्ट्राईक साठी महेंद्र. पुढचा चेंडू पाहूया. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आहे आणि आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे बराकर मनोरी संघाला. पाहूया अजूनही 3 षटकारांची गरज आहे ती मनोरी संघाला. पाहूया पूर्ण करू शकतात काय. कारण आपण याच्या आधीच्या मॅच मध्ये पाहिले होते की बराकर मनोरी संघाने त्या महेंद्रने चांगली फलंदाजी केली होती. शॉर्ट चेंडू होता तिकडे
हॅलो हॅलो. आणि फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपात. 2 चेंडू आणि 17 धावा. आमचा गाव भारी हाय आमचं नाव भारी हाय आमची गल्लीचा हाय दरारा जो बी भिडणार त्याला नडणार मधली गल्लीचा हाय बोलबाला आम्ही मनाचं हाव दिलदार तोच तियारी मंदी हाव जबर आम्ही मनाचं हाव दिलदार तोच तियारी मंदी हाव जबर आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. अरे वाजव आपल्या गल्लीचं गाणं. दोन चेंडू 17 धावा. चला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 17 धावा. पाहूया. माफ करा 2 चेंडू आणि आता 17 धावा हव्यात. चला 2 चेंडू आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. दोन चेंडू 17 धावा. जवळजवळ सामना MGSC संघाच्या बाजूने झुकतोय आणि आता हा मात्र एक चेंडू झालाय. 1 चेंडू 17 धावा. जवळजवळ आपला विजय संपादित करतोय तो MGSC संघ. चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं अंतिम सामन्यात आणि विजय मिळवण्याच्या दिशेने चालले आहेत. फक्त आता विजयामधलं अंतर त्यांचं राहिलंय ते एका चेंडूचं आहे. पाहूया. एका चेंडू 17 धावांची गरज आहे. यशांक शेवटचा चेंडू. डेंगा बॉईज संघाचा या स्पर्धेतला शेवटचा चेंडू. चला आणि MGSC हा संघ विजय होतोय. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. बराक गल्ली तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. अरे वाजव आपल्या गल्लीचं गाणं. क्रिकेटचा 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 मधली गल्लीचा मॅच कसा रंगलाय कोणी मारतूस छक्का चौकार टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. सारा मनोरी गाव बघा जमलाय मधली गल्लीचा मॅच कसा रंगलाय कोणी मारतूस छक्का चौकार टाळ्या शिट्ट्याचा आवाज घुमलाय. आमचे सगळ्यांचा एकच नाद आहे. क्रिकेटचा 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 क्रिकेटचा